पाण्याचा प्रश्न आहे. सगळ्या शेतकरी आहेत वर्ग इथं. सगळ्या शेतकऱ्यांचा पाण्या वाचून जळून गेलाय. 3 एकर मका आहे, मकाही जळून गेली. वाटलं तर तुम्ही वावरात चला आणि वावरात बघा येऊन पाण्या वाचून हे पाण्याचं राजकारण करीत आहेत. पाण्याचं राजकारण कोण आणि करतं? शेतकऱ्यांच्या अन्याय आहे. शेतकऱ्यांना बाजार भाव नाही. पाण्याचा काय इश्यू आहे? पाणी आतापर्यंत सोडलंच नाही. कारण कुठून काय? पाणी कुठून येतं? सत्ता यांची 100% धरण भरलं असतानाही पाणी पुरत नाही. मग मला काय म्हणायचे 75% एक वर्षी धरण भरलं तरी पाण्याचा तोटा आला होता. यांचं नियोजनमुळे चुकीचं आहे. कोण नियोजन हे करतं? आता जी सत्ता आहे त्यांचं नियोजन चुकीचं आहे. नाही, पण पाण्याचं काय झालं? काय नेमकं काय पाण्याचं issue आहे? राजकारण केलं गेले. आम्हाला जे पाणी ओसाला आजपर्यंत टिकलं असतं. कोणी राजकारण केलं? भाजप जे सत्तावेळी येते पालकमंत्री कोण असे ना ते मी काय म्हणतो ते शेतकऱ्यांना पाणी महिन्याला जर सोडलं तरी आज 2 महिने पुरलं असतं. आज आम्हाला पाणी प्यायला नाही. खासदार चांगले एक मिनिट खासदार चांगले हे कसं म्हणलं ना, यांचं नियोजन चुकीचं आहे. ऑलरेडी खासदार शिवसेनेचं आहे, पण यांचं कोणवर ऐकतच नाही. पहिली गोष्ट शिवसेनेचं अजिबात ही बीजेपी वाली ऐकत नाही. त्याच्यामुळे आहे ना पाण्याचा यांचं- issue त्याच्यामुळे हा, तयार झालाय. त्याच्यामुळे आणि खाली भाजपचा आमदार आहे आणि आम्हाला पाणीच राहून देत नाही. पालकमंत्री गिरीश बापटे खासदार ओरडू जातो पण यांचं कोण ऐकत नाही. तुम्हाला असं म्हणणं आहे की भाजपवाले शिवसेनेवाल्यांचं अजिबात ऐकत ऐकत नाही. अच्छा. त्यामुळे एकच संधी कोल्हे साहेबांना मदत करा आणि निवडून द्या. आता आपण आता